हरिओम. आज 20 ऑगस्ट 2025 बुधवारचं ध्यान सत्र आपलं आहे. आपण आज सबस्वीकार ध्यान घेऊ. मूलाधार चक्राच्या दृष्टिकोनातून सबस्वीकार ध्यान. एक सबस्वीकार ध्यान असतं ते हार्ट चक्राच्या दृष्टिकोनातून असतं. एक आत्ता आपण घ्यायचं आहे ते मूलाधाराच्या दृष्टिकोनातून. पण आता पुढल्या आठवड्यात गणपती आहेत. मूलाधाराची देवता गणपती आहे. मूलाधाराच्या दृष्टिकोनातून सबस्वीकार. डोळे मिटलेलेच आहेत. जाणीव श्वासावर. श्वास सहज येतोय जातोय. साक्षी भावाने फक्त श्वास बघायचा आहे. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ. आणि सहज जर पोटापर्यंत जात असेल तर जाऊ देत. नाही गेला तर मनाने विचार करायचा की त्याच्यातला जो प्राण आहे तो पोटापर्यंत आणि अगदी मूलाधारापर्यंत जातोय. एवढंच नव्हे, तो प्राण अगदी पायापर्यंत, पायाच्या तळव्यांपर्यंत जातोय. फिजिकल श्वास आपला अगदी लाईट असला तरी चालणार आहे. मनाने आपण तो प्राण पोचवायचा आहे. गणपतीचं आवाहन, गणपतीला स्मरण करायचं आहे, आवाहन करायचं आहे. आणि तसंच गौरी, आपला जो संकल्प आहे तो मनात उच्चारायचा आहे किंवा मुखातून, गळ्यातून उच्चारलात तरी चालेल. गौरी गणपतींना आपला संकल्प सांगायचा आहे. आपलं रक्षण करायला सांगायचं आहे. आपल्या कुटुंबाचं. आपल्याला ते आशीर्वाद देत आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराचं आणि मनाचं स्थैर्य, समत्वाची अवस्था सहज प्राप्त होते. जाणीव मूलाधाराच्या इथे न्यायचे. हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. मुळं आपली जेवढी स्ट्रॉंग असतील तेवढा आपला जो जीवनाचा वृक्ष आहे तो उत्तम असेल. त्यामुळे आपल्या ज्या सगळ्या क्षमता आहेत, आपले जे सत्वगुण आहेत, ते वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने मूलाधारावर ध्यान करायचं आहे. पायाकडे ध्यान करायचं आहे. आणि आपण हा जो प्राण आहे, श्वासाकडे लक्ष आहेच. तो प्राण मनाने पायांमध्ये, पायाच्या तळव्यांपर्यंत आणि जणू काही तळव्यातून सुद्धा खाली मुळं जात आहेत. आणि तिथून आपल्याला पृथ्वीचं जे काही
समृद्धी आहे पृथ्वीकडे असलेली, भूमातेकडे असलेली, ते आपल्याला घेता येत आहे. ते जे आपले चॅनल्स आहेत, त्या ज्या आपल्या नाड्या आहेत, त्याच्यातून आपण ॲब्झॉर्ब करायचं आहे, आत्मसात करायचं आहे. आणि मे बी भूमी जर कोरडी आहे असं वाटलं तर त्याला थोडंसं पाणी घालायचं मनानेच. आणि तिच्याकडून जे जे गुण आपल्याला आवश्यक आहेत, विशेषतः अन्नमय कोश आपला सुदृढ करण्यासाठी, आपल्या कार्यासाठी सिद्ध करण्यासाठी आपला अन्नमय कोश खूप महत्त्वाचा आहे. तेच आपलं वाहन आहे. पृथ्वीकडून आणि पाण्याकडून आपण जे काही पोषण आपल्याला होत आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि आपल्या पायातून आपल्या मेंदूपर्यंत ते पोषण पोचत आहे, अर्थात मूलाधारातून वरती. ज्या ज्या अवयवांना आपल्या फिजिकल बॉडीमध्ये, देहात गरज आहे, ज्या ज्या घटकांची, ते घटक तिथे पोचत आहेत. आपली जी धारण शक्ती आहे, कारण कुठलीही साधना करायची असली, अगदी आत्मोन्नतीची साधना करायची असेल, आध्यात्मिक साधना करायची असेल, तर ती धारण शक्ती नसेल तर आपण आजारी पडू शकतो. म्हणून ती धारण शक्ती आपली वाढवायची, मस्क्युलर ताकद, सेल्सची ताकद वाढवायची, फिजिकल सेल्सची. त्याच्यासाठी आपण पोषण द्यायचं आहे. सब स्वीकार, जे जे सत्वगुण आहेत ते स्वीकारायचे आहेत. आणि जे जे नको असलेल्या गोष्टी आपल्या शरीरात अडकून पडली आहेत, फिजिकल लेवलला विशेषतः, त्या भूमीला देऊन टाकायचे आहेत. एका चॅनलमधून वरती घ्यायचं आहे आणि एका चॅनलमधून भूमीला परत देऊन टाकायचं आहे नको असलेल्या गोष्टी. आणि हे इमॅजिन करायचं, कल्पना करायची, हे सगळं घडत आहे. आणि हे चॅनल्स आहेत, हे सगळे चॅनल्स मूलाधारातून, बेस मूलाधार आणि 2 पायातून खाली जात आहेत. आणि मूलाधारातून, पायातून मूलाधारापर्यंत आणि मूलाधारातून वरती. जे नको असलेलं आहे ते निघून जाण्याची प्रक्रिया आणि जे आवश्यक आहे ते घेण्याची प्रक्रिया. आपलं शरीर दृढ होत चालल्याची जाणीव, कल्पना करायची. विशेषतः आपला कुठला दुखरा भाग असेल किंवा कमी काम करणारा अवयव असेल, आपल्याला माहिती असेल, आपल्या कार्यामध्ये अडचण येते, असा कुठला तरी प्रकृतीचा प्रॉब्लेम की आपल्याला त्यामुळे आपलं कार्य करता येत नाही, तिथे ऊर्जा पोचवायची, भूमातेकडून घ्यायचे आणि तिथे पोचवायचे ऊर्जा मनाने. या पृथ्वी तत्वाचा, धारणशक्तीचा, आनंदाचा, भूमाता ही कायम आनंदी असते. तुम्ही तिला कचरा दिलात तरी ती आनंदी असते, कारण तिला रॉ मटेरियल मिळतं नवीन तयार करायला, खत तयार करायला. आणि तिने जे सगळं छान बनवलेलं असतं ते जेव्हा घेता तेव्हाही ती आनंदी असते, कायम ती आनंदी असते. आपल्याला कथा माहिती आहे की पार्वतीच्या मळातून गणपती बनलेला आहे. जे त्या मळामध्ये, मळ म्हणजे पृथ्वी तत्व, त्याच्यामध्ये
देवत्व आहे. देवत्व आपल्याला जगण्याची आपली ताकद पाहिजे, धारण शक्ती आहे ती. प्राण धारण करता येतं अशी ती पृथ्वी तत्व आहे. आपल्याला जे कार्य करायचं आहे त्यासाठी लागणारी धारण शक्ती. माझं कार्य अबाधित व्हावं ह्यासाठी लागणारी धारण शक्ती आणि कार्यशक्ती जी शरीराकडे असते, असायला हवी, ती मला मिळतेय, त्या भूमातेकडून मिळते. आणि तिला रॉ मटेरियल आपणच प्रोव्हाइड करायचं आहे. आपल्याला नको असलेलं तिच्याकडे देऊन टाकायचं आहे भूमातेला. ती प्रेमाने त्याचा स्वीकार करेल. आणि त्याचंच एक सुंदर रूप आपल्याला तयार करून आपल्याला परत देईल. ते आपण स्वीकारायचं आहे. ते नको असलेलं देताना सुद्धा अतिशय प्रेमभावाने द्यायचं आहे की मला ह्याचं काही करता येत नाही आहे आता, तर कृपा करून तू हे घे आणि आम्हाला ते त्याचंच परिवर्तन करून आम्हाला परत दे. आपली धारण शक्ती आपण वाढवायची. प्रत्येक अवयवाकडे लक्ष द्यायचं आहे, पायापासून डोक्यापर्यंत क्रमवार. दोन्ही पावलांची धारण शक्ती वाढते आणि कार्यशक्ती वाढते. आपल्या अन्नमय कोशांमध्ये धारण शक्ती आणि कार्यशक्ती असणं गरजेचं आहे. आपल्याला जे कार्य करायचं आहे ते करता येण्याची क्षमता शरीराकडे आहे. आणि आपल्या हातामध्ये, गळ्यामध्ये, डोक्यापर्यंत ही ऊर्जा जाऊ देत, ते सत्वगुण जाऊ देत, पोचू देत. बऱ्याच औषधी पण आहेत भूमातेकडे. ती वाट बघते आपण त्या कधी घेतोय तिच्याकडून. ती द्यायला नेहमीच तयार आहे. त्या औषधी आपण घ्यायचेत तिच्याकडनं. आणि आपल्याला माहिती नसेल काय बरं करायचं आहे, पण त्या भूमातेला माहिती आहे. ती बरोबर औषध देतील आणि जिथे आवश्यक असेल तिथे ते पोचेल औषध. कोणाच्या पोटाला आवश्यक असेल, कोणाच्या हृदयाला, कुठे डोक्यामध्ये आवश्यक असेल, कानात आवश्यक असेल, जिथे जे आवश्यक असेल तिथे ते पोचेल. प्राणातून, रक्तातून ती ऊर्जा आपण प्रवाही करायची. सुख, समृद्धी, आनंद याची वृद्धी, आरोग्याची वृद्धी, आणि अँकर्ड राहण्याची वृत्ती.
जेव्हा हवंय तेव्हा थांबता येणं आणि जेव्हा हवंय तेव्हा गतिशील असणं, ही जी शक्ती आहे आपल्यातली, स्वेच्छानुसार, स्वइच्छा, त्यासाठी धारण शक्ती आणि गतीची शक्ती दोन्ही एकत्रित असणं गरजेचं आहे, बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला जे गतिशील व्हायला हवं तेव्हा ते गतिशील करता येत आहे, आणि ज्या वेळेला जे शांतपणे करायला हवं ते शांतपणे करता येत आहे. हे सगळं कार्य आपला प्राण, आपल्या शरीरातलं रक्त सगळीकडे पोचवण्याचं काम करत आहे. ती ऊर्जा, ते गुण आहेत. कुठे किती स्पीडने जायचं हे कळणं, जे कार्य करायचं आहे त्याच्यासाठी जो एक्झॅक्ट आवश्यक स्पीड असतो त्या स्पीडने ते कार्य करता येणं, त्या गतीने ते कार्य करता येणं, त्या ऊर्जेने ते कार्य करता येणं, ही क्षमता ही मूलाधारातून मिळते आणि ती आपल्याला मिळते आत्ता. एक्झॅक्ट अंडरस्टँडिंग. Where to stop, when to start, how fast you should go, move forward. कुठल्या दिशेने जायचं हे कळण्याची प्रक्रिया. तुमचं शरीर बळकट झालंय, शक्तिशाली झालंय आणि त्याचबरोबर ते फ्लेक्सिबल पण झालंय. हे दोन्ही एकत्रित घडत आहे. कारण त्या पृथ्वीमध्ये आवश्यक तेवढं वायुतत्व, आवश्यक तेवढं जलतत्व, आवश्यक तेवढा अग्नी, जे कार्य करतोय, करणार आहोत, त्याच्यासाठी लागणारं जी 5 तत्व आहेत त्याचं जे प्रमाण आहे त्या कार्यासाठी आवश्यक ते योग्य प्रमाणात आपल्याला लाभताय आणि आपल्याला कळतंय कुठे किती वापरायचं ते. जसं भूमातेला कळतं कधी वृक्षातून फूल येईल, कधी बीज येईल, कधी कोंब येईल बीजाला, हे पृथ्वीला जसं ठरवता येतं आणि त्याचा स्पीड ठरवता येतो, त्याचा काळ ठरवता येतो. तो तिचा इंटेलिजन्स जो आहे, टू गो विथ द फ्लो ऑफ नेचर, सब स्वीकार, जे आहे ते स्वीकारून त्याचं परिवर्तन आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टीत करता येण्याची क्षमता जी पृथ्वी मातेकडे आहे. आनंदाने नको असलेल्या गोष्टी ती स्वीकारते आणि त्याचं परिवर्तन करून आपल्याला सुंदर देते. निसर्ग कायम फुलवत ठेवते. आणि जे काय आहे त्याच्यात ती आनंदी असते. ही तिची जी क्षमता आहे, हे तिचे जे गुण आहेत भूमातेचे, ते आपण आत्मसात करायचे.
आणि आता पुन्हा आपल्याला वर्तमानात येण्यासाठी जाणीव श्वासावर आणायचे. जे देवतागण गुरुजन ते उपस्थित होते त्यांना मनापासून वंदन करायचं आहे. त्यांनी आपल्याला खूप छान हिलिंग केलेलं आहे. आपलं ध्यान उत्तम लागलेलं आहे. जाणीव पुन्हा श्वासावरच आहे. आता दीर्घ श्वसनाची 2-3 आवर्तनं करायची आहेत. थोडी हातापायांची हालचाल करायची, मानेची हालचाल करायची. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. हाताची ऊब डोळ्यांना संपूर्ण अंगाला लावायची. आपले पाय जमिनीला जे लागलेले आहेत किंवा जमिनीचा जो स्पर्श आहे त्याची जाणीव. आणि सावकाश डोळे उघडायला हरकत नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.